समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलुसकरांनो, तयार आहात ना अविस्मरणीय उत्सवासाठी? छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली पलुसमध्ये येतोय भव्य दिव्य यशवंत फेस्टिवल 2026। लहान मुलांसाठी धमाल फनफेअर, रोमहर्षक गेम्स, आकर्षक राईड्स, महिलांसाठी शॉपिंगची खास मेजवानी, तर खाद्यप्रेमींसाठी स्वादिष्ट फूड फेस्टिवल। यासोबतच सर्किट नाना यांचा धमाकेदार लाईव्ह शो, ऐतिहासिक महानाट्य शिवप्रताप, गरजा महाराष्ट्र माझा हा दिमागदार लोककलाविष्कार आणि गायिका श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह म्युझिकल कार्यक्रम। भव्य रेकॉर्डिंग स्पर्धेची ही खास संधी। 14 ते 18 मे 2026। स्थळ गुंडादाजी लॉन, कराड, तासगाव रोड, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत। मनोरंजन, खरेदी, संस्कृती आणि आनंदाची पर्वणी म्हणूनच या आणि आपल्या परिवारासोबत अनुभव घ्या यशवंत फेस्टिवल 2026चा। यंदाचा सर्वात भव्य उत्सव यशवंत फेस्टिवल 2026, पलुसकरांच्या आनंदाचा महाउत्सव। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, गुणांमधील फेरफार आणि परीक्षा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा तसेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, NTS संचालक, राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर फिरल्याच्या घटना, संशयास्पद निकाल आणि पुनर्परीक्षेच्या मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही अशी भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी, दोषींना अटक, विद्यार्थ्यांना आर्थिक भरपाई आणि NTA पुनर्रचना करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तात्काळ कारवाई न झाल्यास रास्ता रोको, धरणे आंदोलन व विद्यार्थी मोर्चे काढण्याचा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात शिवाजी उर्फ पवन, रमेश वाघमारे, ऋषिकेश माने, रवी मोरे, संजय संपत कांबळे, संजय भूपाल कांबळे, प्रशांत वाघमारे, हिरामण भगत, मोहन साबळे, विनायक मोरे, सचिन कोलप, मधुकर शेसवरे, रोहित कांबळे, आकाश कांबळे आदी सहभागी होते। वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली तसेच वंचित माथाडी, वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी सांगली यांना नीट परीक्षा यामध्ये पेपरफुटीचे प्रकरण झालेले आहे याच्यावरती आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाद्वारे आमची प्रमुख मागणी आहे की मागील वर्षीसुद्धा नीट या एक्झामचा पेपर फुटलेला होता। पेपर फुटूनसुद्धा मागच्या वेळी री एक्झाम झालेली नव्हती, म्हणजे पुन्हा एक्झाम घेण्यात आलेली नव्हती, पण यावर्षीच का एक्झाम घेण्यात येत आहे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि नवीन परीक्षा न घेता काहीतरी ठोस उपाय शासनाने करावा आणि विद्यार्थ्यांवरती आलेलं मानसिक संकट त्या शासनाने तातडीने दूर करावं। कारण आज विद्यार्थी गेल्या 2-3 महिन्यापासून कष्टाने रात्रंदिवस अभ्यास करत आहे। अभ्यास करून आजच्या घडीला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उत्तर तालिका जेव्हा बाहेर आली त्यावेळी असे दिसून आले की 550, 560, 570 असे मार्क पडलेले दिसून आलेले। त्यांनी त्यांच्या कष्टाचं चीज केलेलं। पण याच दरम्यान 1 मे रोजी जर पेपर फुटलेला असेल तर त्यावेळी परीक्षा का रद्द करण्यात आलेली नाही आणि त्यानंतर परीक्षा का घेण्यात आली? जर परीक्षा रद्द करायची असेल तर पूर्वीच तुम्ही रद्द करायला पाहिजे होती। त्यामुळे कष्ट केलेल्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे, जे या पेपर फुटीमध्ये असतील त्यामध्ये मंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, कोणीही असेल, त्या सर्वांवरती शासनाने कठोर कारवाई करावी आणि जर मंत्री असतील तर त्यांनी राजीनामे घ्यावेत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा। इथून पुढे, कारण मागच्या वेळीसुद्धा नीट एक्झामचे पेपर फुटले होते, यावर्षीसुद्धा नीट एक्झामचे पेपर फुटलेले आहेत, पुढच्या वर्षीसुद्धा पेपर फुटण्याची शक्यता तुमच्या या प्रकरणावरून दिसून येते। त्यामुळे शासनाला कडक असा निर्देश आम्ही देत आहोत की इथून पुढे नीट एक्झामचे पेपर
फुटणार नाहीत याची तुम्ही दक्षता घ्यावी आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी आणि सर्वांवरती कडक आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं निवेदन आज आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आलेलं आहे। या सर्व निवेदनामध्ये वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा याचे सर्व पदाधिकारी, मित्रबंधू आणि चळवळीतील कार्यकर्ते आम्ही सर्वजण यावेळी उपस्थित होतो। आम्ही आमच्या वतीने शासनाला असं निवेदन देण्यात येतो की दोषींवरती कडक कारवाई करावी आणि या विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय द्यावा। धन्यवाद। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।